चालू केलं, पहिले चालू कर, जी आपल्याकडे गोष्ट अवेलेबल आहे ते करा. लोक काय करते, जे आपल्याकडे नाही ना त्याच्याविषयी विचार करते आणि त्याच्याविषयी विचार करत राहते, मग की ही गोष्ट नाही आपल्याकडे, हे नाही ते नाही. पण त्याची एक रियालिटी, एक गोष्ट आहे, तुम्ही जे आहे त्या गोष्टीपासून चालू करा ना. हा वर्कआउट आहे बघा, हा वर्कआउट खबीब दागिस्तान, खबीबचा वर्कआउट हा. तर याने काय होतं, स्ट्रेंथ पॉवर वाढती. आपल्याकडे रॉड अवेलेबल नाही, रॉड घ्यायला गेलं तर आपल्या इथं संडे मार्केट एक आहे. गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 264 दिवस आहे. तर तयारी झाली आपली. तर आता पाऊस बंद झाला, तर चला निघू ग्राउंडकडे. आलो आपण आता ग्राउंडकडे. उजेड आहे बघा, लाईट लावलेलाच अजून, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. देखील लवकर आलं तरी, पण लवकर नाही, आपण टायमावर आलो. अंधार पडून राहिला आता. तर पाऊस सकाळ सकाळी चालू होता, आता पाऊस बंद झाला. ठीक आहे, सकाळ सकाळ पडून गेला पाऊस. पण इथं असलं कोरडा असल्यामुळं, हे सिमेंट असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. इथं पाऊस पडून गेला बस सकाळी सकाळी. कॉमन प्रॉब्लेम सांगू का एक, ते काय म्हणते, आता आपल्याला व्हिडिओ बनवायचा किंवा रनिंगला जायचं वा किंवा कोणती पण गोष्ट करायची असली ना, एकदम परफेक्ट एवढं एवढं होऊन द्या म्हणते, मग आपण चालू करू. हे असं म्हणलं ना, परफेक्ट कोणी कधी होतच नाही आणि कधी कोणी हेच होत नाही. कारण की आपण सुद्धा माईक आणला, आपण पण म्हणलो होतो थोडंसं बोलायला चालू करू, मग हे होऊ, मग हे करू. तसं कधी टाईम येतच नाही, कधी कोणतीही गोष्ट परफेक्ट होत नाही. तुम्हाला चालू करणं लागती, मग हळूहळू ती परफेक्ट होती. हे मेन फंड आहे. कारण की ग्राउंडला यायचं, मग आपल्याकडे शूज चांगले पाहिजेत, मग तेव्हा मी ग्राउंडला जाईन. मग आपल्याकडे मोबाईल चांगला पाहिजे, तेव्हा मी व्हिडिओ शूटिंग चांगली करीन, एडिटिंग चांगली करीन. पण आपण पहिले चालू केलं, जी आपल्याकडे गोष्ट अवेलेबल आहे ते करा. लोक काय करते, जे आपल्याकडे नाही ना त्याच्याविषयी विचार करते आणि त्याच्याविषयी विचार करत राहते, मग की ही गोष्ट नाही आपल्याकडे, हे नाही ते नाही. पण त्याची एक रियालिटी, एक गोष्ट आहे, तुम्ही जे आहे त्या गोष्टीपासून चालू करा ना. सगळ्यात मेन गोष्ट, जे गोष्ट आहे त्याच्यापासून चालू करा. हळूहळू हळूहळू त्याच्यामुळे इम्प्रूव्ह करत जा आणि हळूहळू होतच. कारण की आपल्याकडे एवढा खास मोबाईल नाही आहे, तो पहिला होता, त्याच्यापासून मग हा थोडासा बरा आला आणि आता परत थोडं पैशाचं बजेट बसलं, अजून थोडंसं बरं घेऊ. असं थोडं 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 केलं ना, तर आपला कॉन्फिडन्स पण येतो आणि एक्सपिरियन्स पण येतो. आता चांगला मोबाईल घेऊस तर थांबलो असतो, पण बोलायची डेअरिंग झाली नसती. आता आपण एक्सपिरियन्स आला, बोलायचा पण एक्सपिरियन्स आला, आता त्याच्यात कवर होऊन जातं. चांगला मोबाईल पण येईन, आता बोलायचा एक्सपिरियन्स पण वाढला आता. त्याच्यामुळं काय करायचं, कधी पण कोणती गोष्ट चालू करायची ना, विचार करण्यापेक्षा पहिले ॲक्शन घ्या. तुम्ही त्याला प्लॅनिंग बनवा, हे बनवा, त्याच्यापेक्षा तुम्ही 2 घंटे प्लॅनिंग, 4 घंटे प्लॅनिंग करण्यापेक्षा 10 मिनटं तुम्ही ॲक्शन करा, त्याचे लेवल होऊन जातं. हे फंड आहे. नुसतं विचारामध्ये नुसतं प्लॅनिंग केल्याने होत नाही, कृतीमध्ये काम आणा, तेव्हा त्याची इफेक्ट होऊन द्या ना. चुकीचा इफेक्ट होऊन द्या, काम चुकून द्या. काम चुकलं तर काय होईल, आता आपण पण बोलायला सुरुवात केली, बोलणं चुकलं, पण बोलण्यावर चुकून चुकून एक्सपिरियन्स आला. पहिले कॅमेऱ्यासमोर उभं राहिलं आणि बोलता येत नव्हतं. हा मेन फंड आहे. त्याच्यामुळं आधी जे काम आहे ते ज्या कंडिशनला असन, ज्या पोझिशनला असन, तुम्ही तिथं चालू करा. चालू केलं तर जसं जसं तुम्ही करशान तसं तसं तुम्हाला एक्सपिरियन्स येत जाईल आणि नवीन नवीन शिकत जाशाल तुम्ही. हीच मेन गोष्ट आहे. आणि कधीच कोणी परफेक्ट नसतं, परफेक्ट हळूहळू बनतं माणूस. तर चला आता आपला रेग्युलरमध्ये तयारी करू वॉर्मअपची.
आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, काम करायचं ना असं करा की त्याला रिप्लेसमेंट आपला भेटला नाही पाहिजे. कारण की तुम्ही कंपनी जॉब करा, पुढं जॉब करा, 2 मिनटात तुम्ही गेले की 2 मिनटं रिप्लेसमेंट तुमचा, तुम्ही जितक्या वर्षी काम केलं ते सगळं त्या जागी दुसरं नाव लागलं जातं आणि तुमचा रेकॉर्ड गायब होऊन जातो. तर हेच फंड आहे. तर आपण कधी पण काम करायचं ना स्वतःचं असं काम करायचं, आपली ID बनली पाहिजे स्वतःसाठी. ते दुसऱ्यासाठी काम करायला एवढी मजा येत नाही जेवढी स्वतःसाठी येते काम करायला मजा. तर हे फंड आहे, त्याच्यामुळं आपलं रिप्लेसमेंट भेटलं नाही पाहिजे. ड्युटीत भेटून आपलं रिप्लेसमेंट, पण इथं या ग्राउंडला या पोझिशनला आपण जसं हे नाव तयार करून राहिलो तर त्याला रिप्लेसमेंट भेटणार नाही, असा फंडा असतो. त्याच्यामुळं काम स्वतःचं करा, त्यात मजा आहे. वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला. तर आता काय करायचं आहे, आज जॉगिंग करू. आज जॉगिंग काल इकडे गेली ती इथून एवढ्यात, आज इकडे करू. कारण की एक दिवस इकडं आणि एक दिवस इकडे करू आपण जॉगिंग. इकडून थोडंसं लॉंग जाता येतं, इकडून थोडं शॉर्ट जाता येतं, पण नॉर्मल जॉगिंग करू आपण. कारण की तुम्हाला तर माहिती आहे पावसाळ्यामध्ये इतर आपल्या ग्राउंडच नाही, पण इथं रोडवर पडलं तरी पण एकदम हळूहळू पाय टाकायचे, एकदम स्लोमध्ये. तुम्ही जास्त फटका पाडला तर सीन पेन व्हायची शक्यता जास्त आहे तुम्हाला. तर चला आता काय करू, पहिले जॉगिंग करू आणि मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. चला.
तर आपण इथं जॉगिंग केली लेग फ्री होण्यासाठी. तर सहसा आपली पुरी बॉडीच फ्री होती. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं वॉर्मअप झाल्यानंतर स्प्रिंट मारा, नाही तर नॉर्मल जॉगिंग करा, म्हणजे बॉडी ॲक्टिव्ह पोझिशनला येऊन जाते. उद्याचं म्हणजे नंतर तुम्हाला कोणताही वर्कआउट करायला काय प्रॉब्लेम येत नाही. चला आता बॉडी पूर्ण गरम झाली, आता आजचा वर्कआउट काय ते बघू. झाल्यानंतर थोडीशी वॉकिंग केली आपण. वॉकिंग केली ना बॉडी कूलडाऊन होती. पण एक ही गोष्ट लई आठवू राहिली आपली 3 किलोमीटर जॉगिंगची. भिंती मस्त जॉगिंग करत होतो, एकदम फ्री वाटत होतं डायरेक्ट वर्कआउट केल्यावानी. आणि आता इकडे तर जास्त जॉगिंग होत नाही, रनिंग होत नाही, त्याच्यामुळे असं थोडंसं अर्धा अर्धच वाटतं थोडंसं वर्कआउट. तर चला आता काय करू, आजचा वर्कआउट आपला अप्पर बॉडी वर्कआउट करणार आहे आपण, म्हणजे वेट ट्रेनिंग टाईप. तर त्या ह्याची आपल्याकडे 2-3 वेट आहे, 2-3 प्रकार आहे, पण तो एक वेट आहे आपल्या रेग्युलरचा. आता तो सफिशियंट पण मारायला आणि हे पण आहे. तर आता काय करू, अप्पर बॉडी म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर बॉडीचा वेट वर्कआउट करू. म्हणजे अप्परच नाही, लोअर पण बॉडीचा होतो थोडासा. तर चला हा वर्कआउट आहे बघा. हा वर्कआउट खबीबचा वर्कआउट आहे हा. तर याने काय होतं, स्ट्रेंथ पॉवर वाढती. आपल्याकडे रॉड अवेलेबल नाही, रॉड घ्यायला गेलं तर आपल्या इथं संडे मार्केट एक आहे, शोरूममध्ये घ्यायला गेलं तर महाग भेटतो. संडे मार्केटला पण 2-2-2.5 हजारपर्यंत रॉड भेटतो आपला मोठा. पण एवढं बजेट नाही आपलं, तर ह्यानी पण काम होतं आपलं. तर जे तुम्हाला पहिलेच आजच सकाळीच काय बोललो मी, जी गोष्ट तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यापासून चालू करा, तर सुरुवात होती. नाही तर माझ्या रॉड नाही, मी स्क्वॉट कसं मारू, हे कसं मारू, ते मारू, हे फक्त बहाणे. ज्याला करायचं असतं ते बरोबर करतं, ज्याला करायचं नाही ते बहाणे सापडतं. आज पाऊसच पडला, मग आज मूडच नाही, हेच नाही तेच नाही, 100 कारणं असते. फक्त सकाळी उठल्या उठल्या एकच कारण पाहिजे, ग्राउंडला जायचं आणि कालच्या दिवसपेक्षा आजचा दिवस परफेक्ट बनवायचा. हेच गोष्ट आहे. तर चला आता हे करू, वर्कआउट करू. चला तर इथं करू वेट ट्रेनिंग आपली फुल बॉडीची.
तर आजचा वर्कआउट झाला आपला स्ट्रेंथ वर्कआउट, वेट ट्रेनिंग. ह्याने काय होतं, पूर्ण बॉडीचा वर्कआउट झाला. तर ह्याने काय होतं, शोल्डर बनते, ॲप्स बनते, थाईज बनते, आर्म पॉवर वाढते, शोल्डर पॉवर वाढते, सगळं म्हणजे ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतं इथं वेट घेऊन केल्याने. तर चला हे वर्कआउट झालं कम्प्लीट. ह्याचे आपण 1 सेट 3चा होता, तर असे 4 ते 5 सेट मारले आपण. पण एवढं आहे, वेट ट्रेनिंग हे मारताना तुमचं जेवढं वेट आहे आणि जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं मारा, किंवा नाही तर तुम्हाला मेजर इंजुरी व्हायची शक्यता आहे. जो मेन वर्कआउट आपला जो राऊंड करायचा आहे ना, ते मानेला सांभाळून, कारण की माने शिरी हे झाली ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच वेट उचला तुम्ही. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ. आता आपला दुसरा वर्कआउट आहे. आता काय करू आपण, थोडंसं लेग वर्कआउट करू, वेट ट्रेनिंग. कारण की आज सुद्धा अप्पर बॉडी वर्कआउट पूर्ण झाला, आता राहिला फक्त तोच. तर चला तिचे 2-3 सेट मारू आपण आणि मग रेग्युलर आपला वर्कआउट काय ते चालू करू. कारण की याने काय होतं, पायामध्ये ताकद येते आपल्या. चला आपण स्कॉट मारले, स्कॉटचे 5 सेट मारले आपण 10-10चे. कारण की ह्या वर्कआउटमध्येच ह्या वर्कआउट करून घेतला आपण. तर हेच मेन गोष्ट आहे. ह्याने काय होतं, पूर्ण बॉडीचं स्ट्रेंथ वर्कआउट कंप्लीट होतो. कारण की जेवढी लिमिट आहे तुमची बॉडीची तेवढं स्ट्रेस करायचं बॉडीला. आणि हा वर्कआउट हप्त्यातून एकदा करत राहिलो आपण, एकदा जसं जसं आपली स्टॅमिना वाढवून आणि स्ट्रेंथ पॉवर वाढते, आपली मसल पॉवर वाढती, स्ट्रेंथ पॉवर वाढते. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मसल पॉवर वाढती. तर चला आता काय करू, हा आपला वर्कआउट झाला कम्प्लीट. आता रेग्युलरचं काय वर्कआउट ते बघू. तर चला आता आपला तो आजचा वर्कआउट कम्प्लीट झाला. तर आज आपण करणार आहे रेग्युलरचा वर्कआउट. रेग्युलर आपले वर्कआउट फिक्स असते, स्किपिंग किंवा ॲप्स किंवा सपाटे, तिन्हीपैकी 2 वर्कआउट आपण कोणते पण करतोच. तर चला इथं बघू आता ओके आहे का नाही, कारण सकाळी पाऊस पडला. तर बघू ओके असेल इथं. कारण की इथं सरफेसवर मारलं ना पाय दुखते, इकडं मारलं ना थोडंसं पाय दुखत नाही एवढे. थोडंसं खालीवर जागा आहे, पण काय एक गोष्ट आहे, पाय दुखत नाही. सगळ्यात मेन गोष्ट ती आपली. ओके ना.
आपले स्किपिंग 100 कंप्लीट झाले. 10चे आपण 100चे 10 सेट मारले आपण. तर काय स्किपिंग रेग्युलर आहे. स्किपिंगने बेनिफिट काय होते माहिती आहे का? स्किपिंगने एक तर तुमचे काप्स वाढते. काप्स मसल ही असती ना, ही काप्स मसल आहे ही ओके स्ट्रॉंग होती. कारण काप्सनी कसं आहे, जेव्हा आपण रनिंग करतो, जेव्हा पाय उचलतो, तेव्हा काप्समध्ये जेवढं काप्स तुमचे मजबूत असेल तेवढं तुमच्या पायामध्ये ताकद येते. तर हे मेन आहे. दुसरी गोष्ट स्टॅमिना वाढतो. स्टॅमिना रनिंग न करता तुम्ही जर स्किपिंग मारली तर रनिंगचे लेवल निसून जातं. तर हा एक स्टॅमिना एक वाढतो. दुसरी गोष्ट एक बेली फॅट, एक्स्ट्राचा फॅट आहे ना बॉडीवरचा सगळा एकदम कमी होऊन जातो लवकरात लवकर. तर हा हे मेन आहे. स्किपिंगचे 2-3 बेनिफिट आहे. तर चला, आजचा स्किपिंग वर्कआउट झाला. आता दुसरा रेग्युलरचा वर्कआउट आपला काय सपाटे, तर ती मारू चला. तर चला आता काय करू, सपाटे मारू आपण. तर सपाट्याचे आपण 7 ते 8 सेट मारले. 11-11चे. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं तर स्ट्रेंथ वर्कआउट केला वेट ट्रेनिंग घेऊन. तर त्यांनी आपण अप्पर बॉडी, लोअर बॉडी, काप्स सगळ्या बॉडीचं वर्कआउट होतं त्यांनी. मग सगळ्या बॉडीची स्ट्रेंथ पॉवर वाढते. त्याच्यानंतर स्किपिंग मारली. त्याच्यानंतर मग आपण सपाटी असते आपली, ते सपाटी मारली आपण रेग्युलरमधले 2 एक्सरसाइज कंप्लीट आहे. आणि त्याच्यानंतर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. स्ट्रेचिंगच्या आधी ॲपचे 2 ते 3 सेट मारू आपण. तर चला, आज बरं झालं पाऊस नाही. काल पळापळ झाली रे. खडे टोचते. बारीक बारीक नाही झाली.
चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता काय जायची तयारी करू. चले काम बेकार भरपूर आहे. लोक ज्याच्याकडे त्याच्याकडेच जाते ज्याला आहे समजा. बालडे जसे करते तसं काम करत असले तर मग त्याला व्हॅल्यू भेटणार नाही ना. तुम्ही सगळ्याचा वेगळा काहीतरी करा असेल मग. तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. जय हिंद.